नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने धुळे जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, तसेच 50,000ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी यासह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील फाशीफुल चौकापासून या मोर्चाला सुरुवात होऊन 12 पत्तर मार्ग तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून 7/12 उतारा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातील आदिवासी कष्टकरी शेतकरी शेतमजूर उलगुलान मोर्चेत सहभागी झाले होते. मी काबराड आरटी गावित सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष. आज धुळे जिल्हा येथे तहसील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल, कपाशी असेल, मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे. तरी पण हा धुळे जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामेसुद्धा करायला तयार नाही. ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपये ही मदत मिळायला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल, बंजारा असेल, अजून इतर जाती या जाणून बुजून इथलं RSS असेल किंवा BJP सरकार असेल हे मुद्दाम होऊन आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात. आदिवासी कधीही सहन करणार नाही. आदिवासींचे आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या वन जमीन कसतोय त्या जमिनीचा 7/12 मिळायला पाहिजे. यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही गेल्या 2023मध्ये 16 दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो. नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवलं आणि चर्चा केली. त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलं आहे. आता 3 वर्ष होत आले परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. या धुळे जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे. ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा 7/12 उत्तर मिळाला पाहिजे. यासाठी या 3-4 प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या 54 मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला या वतीने देत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.